फिरायला लाईट लागली हो मोठ्या मोठ्या हां जहाजमधलं नाही आहे, मॅग्नेटिक कंडक्टर आहे ते. मित्रांनो आता मी सेकंड फ्लोअरला चाललो आहे जिथे सायन्स ऑन ए स्पेस रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तर चला आता 45 मिनिटमध्ये बंद होणार आहे, तर आपण फटाफट जाऊया तिकडे. इथे पाहू शकताय मेक युअर ओन मॅग्नेट. इथे पूर्ण स्ट्रक्चर ऑफ ॲटम, या ॲटमचं स्ट्रक्चर कसं असते ह्याच्याबद्दल दिलं आहे. न्यूक्लियस, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. धर असं होतं हे हल्ले ओके. हे तिकडे या साईड आहे. आता ये बघ घ्याल इथं आहे ना बटन. हां भेंडी तेच बटन कुठे गेलं दाखव, लांब ना दाखव. मी करतो की आहे की मित्रांनो. पण बॅटरीतून करंट जात आहे, तिथं पोचत आहे, असं काय काय आहे आपल्याला नाही माहीत. वोल्ट्स आहेत, वोल्ट्स, एम्पर्स, ओम्स. इथं हे कसं ऑपरेट होतं आहे बघ इथं इकडे. तर मित्रांनो हे पाहू शकता कशा प्रकारे ऑपरेट होत आहे. वरून पाणी येत आहे, हे भरल्यानंतर काय होतं आहे पाहूया. अच्छा येतं बे. ओके इथं लाईट चालू झाले, बटन दाबलं तर ग्रीन दाबलं. मॅग्नेटिक फील्ड अराउंड कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड अराउंड कंडक्टर. तर मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे ऑपरेट होतं पाहू शकता. मोठ्या मोठ्या हां जहाजमधलं नाही आहे, मॅग्नेटिक कंडक्टर आहे ते. अरे भाई कंपास आहे होय. बटन दाब, बटन फिरव. आलं का पाणी? आलं पाणी आलं दाब, फिरव. आलं पाणी आलं. तर इथे पंप इंजिन फिरवेल तसं ते फिरणार आहे, तर पाणी पडेल तसं ते फिरणार. मग मोठं फिरव जोरात. तेच फिरव की तिथं लाईट लागते वाटतं. जोरात फिरव. तशीच कशी लाईट लागली धर बघू. ते गोल का फिरेन धर असं. हां फिरायला लाईट लागली हो. अरे बस की बात नाही रे. कम्प्युटर्स आहेत, कम्प्युटर्सचे पार्ट्स आहेत बघ. सुरुवातीला तयार केलेले कम्प्युटर्सचे पार्ट्स दाखव सगळं. वाइंड पॉवर आहे बाई इथं. वाइंड पॉवर पाठीसारखी असेल. हे अरे असं आहे यार. खरे म्हणतो भेंडी काय करावं असं. लाईट लागते बघ आता जोरात फिरवून. लागली लाईट लागली. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय बायोमास. पाहू शकता कशा प्रकारे बायोमास कसं तयार होते त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सोलार सिस्टमद्वारे गाडीचं चाक कसं फिरतं ते पाहूया. तर मित्रांनो आता पाहू शकता गाडीचं चाक फिरत आहे. सोलार ऊर्जेवरती गाडी कशी चालते ते सर. हां ओके. सोलार ऊर्जेवरती गाडी चालते पाहू शकता. सौर ऊर्जेवरती हे कसं ऑपरेट होतं. पूर्ण हे गाव आहे तिथे आता इलेक्ट्रिसिटी येणार सौर ऊर्जेवरती. थोडं आपल्याला वेट करायला लागणार आहे. तिथे सौर ऊर्जेवरती काय काय चालतं ते दिलेलं आहे. तिथे पाणी तर येत आहे पाहू शकते इथे समोर सौर ऊर्जेवरती. नंतर लाईट्स वगैरे लागते हे पाहू शकता.
ट्रान्समिशन ऑफ डिस्ट्रीब्युशन. पाहू शकता काय मस्त हे सायन्स प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आता आपण इथे बटन दाबून पाहूया काय होतं इथे. हे बटन दाबलेलं आहे. वेट इथून स्टार्ट झालेलं आहे. पाहू शकता हे दाबून द्या. ओके, तिथे गेलेलं आहे इलेक्ट्रिसिटी. तिथून इथे त्या घराला लाईट आलेलं पाहू शकता. बाकी गावाला लाईट लागलेली आहे, पूर्ण गावाला पाहू शकता कशा प्रकारे लाईट लागलेलं आहे. ओके, इथे इमारतीला पण लाईट लागलेलं आहे. काय सुंदर इथे सायन्स प्रोजेक्ट केलेलं आहे तयार, पाहू शकता. तर मित्रांनो, या सायकलवरती बसायचं आणि जेवढं आपण जोरात पॅन्डल मारू तिथे आपलं पॉवर जनरेट होतं. पाहू शकता फुल पॉवर. हां, फुल 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 एनर्जी. फुल फुल फुल. टेकलं नाही, टेकलं अजून टेकलं नाही. यस, हे पाहू शकता मॅग्नेट मोटर आहे. आय थिंक मोटर आहे. and to listen to your voice and the other side you can. तर मित्रांनो, इथे व्हिडिओ फोन आहे, पाहू शकता. तिथं जा, तिथं त्याच्यात बघ दिसतंय का नाही. व्हिडिओ फोन करत आहे. समोर तिथं रुपले. हॅलो, आवाज आला की? तुझा आवाज आहे नाही, माझा आवाज आला की तिथे. हॅलो. मित्रांनो, टेलिफोन्स पाहू शकता अगोदरचे. काय मस्त आहेत ना टेलिफोन. फोटोग्राफीसाठी पाहिजे ते टेलिफोन यूज करायला आपल्याला. हे बघ, ट्रान्सपरंट टेलिफोन आहे सुरुवातीचं. अगोदर स्टार्टिंगला यूज करायचं आपण. ॲव्हरेज रिअल फॉल इन 149.7 mm. त्यानंतर नागपूर वेदरबद्दल इन्फॉर्मेशन देऊ तुम्हाला. स्कॅटर्ड थंडरस्टॉर्म विथ हेवी रेन. मॅक्झिमम टेम्परेचर इज अराउंड 30.4 डिग्री सेल्सिअस अँड मिनिमम टेम्परेचर इज अराउंड 23.6 डिग्री. सगळ्या स्टेशनबद्दल इन्फॉर्मेशन तू देत होता. तर आता रिपोर्टिंगला येत आहे रूपा बामणे पाटील सर. या तिथे टी व्हीमध्ये पाहू शकता रूपा बामणे आलेले आहे. सांग, चेन्नई वेदरबद्दल सांगा जरा पाटील सरा. नाही, तू फक्त हे दे. रुपाली बामणे टी व्हीवरती आलेले पाहू शकता. तर मित्रांनो, इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर्स आहेत. तर हे सौर ऊर्जापासून स्टार्ट होत आहेत. थर्मल हीट, थर्मोमीटर, इलेक्ट्रिसिटी सेकंड. त्यानंतर थर्ड दाब. तिन्ही दाबायला लागतं. थर्ड दाब येतं पी सी सुला चालू कर की. तर मित्रांनो, न्यूक्लिअर पॉवर डिबेट गोईंग न्यूक्लिअर. पी सी न्यूक्लिअर प्रोजेक्टबद्दल. पी सी याचं नाही, हे इन्फॉर्मेशन न्यूक्लिअर डिबेट ते. तर मित्रांनो, आता सेकंड फ्लोअर फिरून झालेलं आहे. तिकडे समोर आय थिंक अजून काय आहे ते पाहूया. इथे समोर आहे. हां, तर मित्रांनो, इथे पाहू शकता थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. अशा प्रकारे आपलं थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. इथे लाईट लागलेले पाहू शकता. ओके, पूर्ण गावाला लाईट आलेली. चल. तर मित्रांनो, हे सिलेंडर आहे इलेक्ट्रिकल मशीनचं, पाहू शकता. हे जे डोनेटेड बाय सेंट्रल कॉलेज ऑफ बँगलोर. त्यानंतर हे पाहू शकता वेन लाइटिंग स्ट्राइक्स. जेव्हा लाइटनिंग स्ट्राईक होते तेव्हा कशा प्रकारे होते पाहू शकता. पाहू शकता आपले लाइटनिंग म्हणजे वीज कशा प्रकारे कडाडते ते पाहू शकता. इथे ते फुल चार्ज करायचं आणि डिस्चार्ज केलं की नाही बल्ब लागतो. इथं डिस्चार्ज करायचा. ओके, कंटिन्यू एग फिरत असतं पाहू शकता. रोटेटिंग एग आहे. त्यानंतर प्लाझ्मा ग्लोब, कोरोना डिस्चार्ज. त्यानंतर लेव्हिएटिंग डिस्क, टेस्ला कॉईल पाहू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत. तर नेक्स्ट आता इथे फन सायन्स म्हणून आहे, मनोरंजक विज्ञान. तर इथे जाऊन आपण पाहूया.
तर सुरुवातीला इथे पाहू शकता हे सौरमंडल आहे. ते कशा रीते सौरमंडल फिरते ते त्याबद्दल इथे दिलेलं आहे. नाही काय होत नाही. म्युझिक इन द एअर, म्युझिक इन द एअर आहे ते. अरे वा, जर माझा व्हिडिओ करणार नाही तुझा कर. असं नाही, हात फिरव, हात वरनं फिरव. इथं सिल्युएट आर्ट पाहू शकता. इथे सिल्युएट आर्ट्स आहेत, त्या पक्ष्यांचे हे आहेत. इथं बाई रुपले हे जिम रुपले मित्रांनो, हे गोल फिरवल्यानंतर हे सगळे जिम करत आहेत पाहू शकता. वेट लिफ्टिंग, बेंच प्रेस इथे पाहू शकते. मस्त आहे, गोल गोल फिरत आहे. तर हे तर तुम्हाला माहीत आहे, प्रत्येक हॉटेलच्या बाहेर हे असं नळ असतं, मॅजिक वॉटर टॅप. फ्रिक्शन ग्रिप आहे का? सगळं उचलू शकतेस, हे उचलू शकत नाहीस. फ्रिक्शन ग्रिप करण्यास फ्रिक्शनच नाही त्याला. ओके, ते उचलू शकतेस, पण हे उचलू शकत नाहीस. उचललीस की काय? हे उचललं, हे नाही येणार. फ्रिक्शन अभी उचलना पडेगा. अरे 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 अरे, तू उचलू का आता? कसं काय काय हातात? तर मित्रांनो, इथे टॉर्नेडो कशा प्रकारे क्रिएट होतं पाहू शकता. काय टॉर्नेडो, धुवा नाही का, टॉर्नेडो काय म्हणते त्याला, वादळ चक्रीवादळ. मित्रांनो, इथे पाहू शकता ॲक्रोबॅटिक अम्ब्रेला आहे. इथे पाहू शकता तिरका आहे, तरी अम्ब्रेला ह्याच्यातून पार होत आहे. घरा फिरव, बरा फिरव, घराघर. पाहू शकता आता कशा प्रकारे त्याच्यातून जात आहे. ते तिरका आहे तरी पण जाते, पाहू शकता. फिरव, घरा. ओके, रुपले साप बघ किती लांब आहे. साप बघ, नाही तर दाखव की. मित्रांनो, पाहू शकतो साप किती लांब आहे. कलर शॅडो मित्रांनो पाहू शकता, इथे कलर शॅडो पडतोय. 3 टोटल 4 शॅडो आहेत. एक येलो, ग्रीन, ऑरेंज आणि ब्लॅक. टोटल 4 शॅडो. ते समोर येतं ब्ल्यू पण आहे, परत ब्लॅक पण आहे. बघू माझा काय आता. रुपलीची फक्त फेस तेवढं दिसणार रुपलीचा. ये वर अरे अच्छा, ये इथे समोर, इकडे इथे साईडला हे इथं मध्ये एक हँडल आहे, ते वरती घ्यायचं. हा टेकलं. खाली बघ, तिथे खाली दाखव. आतमध्ये हे आहे तिथे. हा बघ, टेकलं काय बघ, बघ वरती टेकलं. मित्रांनो, रुपली ट्राय करत आहे इथे. नाही घे, वर घे. तर मित्रांनो, तर हे म्युझियम क्लोज झालेलं आहे. तर चला आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो, विश्वेश्वरय्या म्युझियम बघून झालेलं आहे. तर नेक्स्ट आम्ही आता डीमार्टला चाललो आहे. तिथे जाऊन थोडं शॉपिंग करू
त्यानंतर मग मी आज घरी जाणार आहे, म्हणजे आमच्या गावी मधबावीला. तर रात्री 11:30ला ट्रेन आहे. तर जातानाचा तर काय मी व्लॉग बनवणार नाही, कारण रात्री ट्रेन जाणार आहे 11:30ला, काही दिसणार पण नाही. तर हा माझा लास्ट दिवस असणार आहे बेंगलोरमधील. तर मित्रांनो, मी आता शॉपिंगला जाणार आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. सांग, तू पण सांग. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, हा बेंगलोरमधील नजारा पाहू शकता. नाईटला काय मस्त दिसत आहे.